चला भाय पटपट. तर भाय नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आता संध्याकाळचे किती वाजले भाई? आता वाजलेत 5:30-6. तर इथे आम्ही आता आलेलो आहे चहा पिला आणि आता आम्ही हे भाई चालले सगळे आता फुटबॉल खेळायला. फुल गँग आमची चालली आता फुटबॉल खेळायला खूप दिवसानंतर. तर आज परत ते होणार आहे असं होणार आहे भाई फुटबॉल खेळताना. तर आता आम्ही जाणार तिकडे थोडा फुटबॉल खेळणार आणि मग त्यानंतर बघू. आता फुटबॉल खेळताना जास्त शूट करायला मिळत नाही कारण सगळे खेळत असतात ना, त्याच्यामुळे कोणाला काय बोलता येत नाही. तर आता मी इथून निघेल आणि मग जातो तिथे. ते भाई ते ग्रीन हिल रिसॉर्टला कोणाला जायचं असेल सांगा भाई. ते तिकडे जावा मस्त जाऊन लिंक टाकतो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. तिकडे जाऊन या भाई लोक. निघतो आता, लेट झालाय. भाई ही जी काही खेळ आमची आता फाटली, हातभर फाटली. आता आमची टीम बाहेर बसली. सो आय होप आता चान्स मिळेल. आणि हा आलाय बॉल. हो माय गॉड. तर भाई आमचं जस्ट आता फुटबॉल खेळून झाले आणि आता आम्ही निघालो आहे घरी. मी खेळायच्या आधी विसरूनच गेलो की काटे गावावरनं परत आला आहे आणि गावावरनं परत आला याचा अर्थ मला जिमला जावं लागणार. आणि मी विसरून गेलो की मला जिमला पण जायचं असतं त्याच्यात. आणि चुकून जर आता त्यांनी लेग्स घेतले थँक्स भाई, तर मग माझे पाय गेले. येते ना जिमला? ये आज काटेकडनं तुला जिम करून घेतो. जिम काटेकडनं करून घेतो ना तुला. चल ना, मस्त शिकवतो एकदम. मला नाही ठीक आहे. चल चल बघ आता काटे कसं करून घेतो. तर भाई खूप दिवसानंतर आफ्टर सो लॉंग आम्ही आता चाललोय परत जिमला. आज काय करायचं दादा आपण? आज सगळं करायचं. हां काय करायचं आज? आज करायचं फुल. काय फुल? पुश दादा काय पण करतो, अवयव कुठले पण अनलॉक करतो. चेस्ट आणि शोल्डर. जे अवयव दुखले नाही पाहिजे ते पण अवयव दुखतात दादामुळे. राहू दे आता जातो. खाली आहे काय? अरे ये ना, अरे ये खाली असंच. काय काय करू येऊन? जेवण येतो ना भाई. 2 मिनिटं. अरे आपले मित्र काय मला लय भूक लागले रे. 2 मिनिटं. तर भाई आता आम्ही निघालो आहे जिमवरनं आणि आज दादाने अनलॉक केलं आहे चेस्ट आणि शोल्डर. तर नाही आता नाही दुखत आहे. सुरुवातीलाच फक्त दुखत होतं, आता नाही दुखत भाई. काय आता नाही दुखत. आणि चांगलं खाल्लं नाही दुखत. चांगलं मी चांगलंच खातो भावा. तर आता आम्ही चाललो भाई घरी जाणार, मस्त फ्रेश बीश होणार, आंघोळ करणार आणि मग त्यानंतर बघू पुढे कसं काय आपल्याला करता येईल ते. सो असं सगळं आहे. आणि आता काय बोलू आता? हो माय गॉड. चला फोन ठेवायची, आपला फोन बोलतोय, कॅमेरा ठेवायची वेळ आली. अरे काय बोलू भाई, मी सांगतो काय बोलायचं. पहिला लाईटी खाली आहे. अरे काय बोलू बोल. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय हा एवढा समोर बघ, एवढा तो बोलतोय ना तुझ्यासाठी. तुला इंट्रो भेटतो ना एवढा छान. हे काढ कूल. नाही चल तिथे कूल भिकारी दिसतोय. तुझ्या अरे थांब. ए बघतील नाही. अरे फ्लॅश मारतोय भाई. नको राहू दे भाई. तू फ्लॅश मार अशी तोंडावर घे. अरे फ्लॅशची गरज नाही भाई. नाही ऐसा बे थोडं तोंडावर घे. गरज नाही, राहू दे. सोड पकड. नाही मला फ्लॅश गोरा पाहिजे. तू स्मार्ट पाहिजे भाई. अरे चल तू ना फ्लॅश मार रे त्याच्या तोंडावर. इंट्रो तू टाक हे फुल एकदम जोश मध्ये. हा इथे बघ. हे बट चालू आहे ना रेकॉर्ड? हा बोल. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बोल. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा तो
काहीतरी बोल. आज हमने मारा जिम में चेस्ट और ट्राइसेप. अरे यार एनर्जी बस बस अरे बस. एनर्जी दाखव. अरे बस. इथे जायचंय मला बाहेर जायचंय रे दादा. अरे भाई खतरनाक आहे. एनर्जी किधर आहे असं बोलायचं बा. बोल दिसतंय का? तुला हे करू देतो ना थांब. असं बोलायचं. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज हमने किया चेस्ट वर्कआउट. अरे काय करतोय? इसने मारा आज 12.5 kg से. क्या मारा? अरे तर भाई आता आम्ही चाललोय ही कार ठेवायला आपल्या तिकडे घरी. कार देणार आणि मग स्कूटी किंवा जिक्सर नाही मग मी घरी येणार. तर आज आम्ही गेलेलो भाई फुटबॉल खेळायला. आज फुटबॉल खेळताना भाई साहेब एवढा दम लागला मला. असंच चाललेलं माझं. आणि जे काय कपडे भिजलेले बाप रे बाप. त्यानंतर मग दादा आपले जीव घेऊन गेले जिमला आयला बैलागत करायला लावलं सगळं. हालत खराब भाई. पण कमाल वाटलं, मजा वाटलं. जरा एकदा फुल फ्रेश झालं एकदम. तर हे सगळं आहेच. पण आता आपल्या देशात सध्या जे वातावरण गंभीर चाललंय तर ते मी पण कंटिन्यू आम्ही न्यूज बघतोय. सतत एकत्र बसतो तरी न्यूजमध्ये सतत काय ना काय होतंय, काय घडतंय ते सगळं कंटिन्यू बघतोय. आमचा एक ग्रुप आहे तिथे आपला मित्र ठीक आहे, तो दनादन अपडेट टाकतोय. हे झालं ते झालं हे झालं असं झालं, इथे कराचीचा हा पोट उडवला, हे सगळं भाई. आणि जे काय अप टू डेट सगळं आता आम्ही राहतोय म्हणजे कारण शेवटी काय आपलाच देश आहे आणि सगळ्या गोष्टी. तर ते आपल्याला पण माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या देशात काय घडते. तर तो असा सगळा विषय चालला आहे. आणि काय त्याच्यावर मी आत्ता काय भाष्य नाही करणार कारण ते काही गोष्टी फार वेगवेगळ्या होतात. ते जेव्हा या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा त्याच्यावर मी एक भाष्य व्यवस्थित करीन की काय कसं काय. पण त्याच्या आधी झिप. तर हां असं सगळं आहे. आणि आता मग आम्ही काय गाडी देणार. मग गाडी दिल्यानंतर मग थोडंसं बघू, थोडंसं एका ठिकाणी थोडं काहीतरी आपण बोलू, असं एवढंच होतं. मगाशी सांगायचं राहिलंच की मी आणि आमचे मित्र आम्ही नवीन काहीतरी चालू करणार आहे. मी आत्ता नाही सांगत. जेव्हा सगळ्या गोष्टी आमच्या फायनल होतील ठरतील तेव्हा त्या सगळ्या गोष्टी सांगेन. पण सध्या तरी फक्त प्लॅनिंग चालू आहे. आणि टचवूड ते व्हावं, ते झालं तर खूप चांगलं आहे. सो हळूहळू आमचा प्रयत्न चालू आहे. आज आम्ही बऱ्यापैकी खूप जरा बोलत होतो त्याच गोष्टींवर की कसं काय करायचं, काय कसं पुढे कसं काय न्यायचं. तर त्या सगळ्या याच्यावर जे बोलत असताना मग आमचं ठरत होतं हे असं करूया, हे तसं करूया. सो हो सगळंच बोलतो. तर तिथून गाड्या येतात तिथे पण सांग जरा. तर हा काय आलं. अरे ते गाड्या इथून स्पीड येतात ते फक्त इथून आपल्याला येतो. इथून तर एकाला थांबव. तर हां तर हे सगळं जे आहे मी नंतर हळूहळू सांगेन. जेव्हा आम्ही सुरुवात करू तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगेन. आत्ता मी काय सांगणार. आता फक्त एवढंच सांगितलं की असं आहे. म्हणजे असं म्हणजे काहीतरी एक विचार चालला आहे, एक प्लॅन चालला आहे. आणि तो जेव्हा सक्सेसफुल होईल 100% तेव्हाच मी तो सांगेन. तोपर्यंत कारण करायचं जरा हळूहळू करायचं आहे. त्याच्यामुळे बोलू आपण. जस्ट मी आता गाडी बिडी देऊन आलो आहे. आजच्या व्लॉगमध्ये काय आजच असं खूप काय बोलणं नाही आलं आहे. असं खूप काय वेगळा व्लॉग नाही आला आहे. पण आणि आता मला खूप झोप पण आली. सो मी विचार करतो की व्लॉग हा सकाळी एडिट करीन आणि हा सकाळी टाकेन. कारण प्रचंड झोप आली मला. डोळे ना माझे मिटायला लागलेत. ते मागून सतत बोलून ना दमायला लागलं जे काय असेल ते. तर आता मी विचार करतो जातो झोपतो आणि सकाळी एडिटला घेतो. तेव्हा सकाळी जेव्हा एडिटला घेईन तेव्हा आपण बोलूया. सो आता जाऊन पडतो. तरी सकाळीच एंड करतो. लाईक शेअर सबस्क्राईब आता नाही करत. पण तरी इथपर्यंत बघितलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भाईलो. अरे जा घरी काय मी खतरनाक. आम्ही काय केलं होतं जबरदस्तीचा कॉन्टेंट काढून घेतो पोरांकडनं. जबरदस्ती नाहीये. तो लास्ट आम्ही जोलाची